प्रकरणासंदर्भातली मुंब्रा बायपास परिसरात आता फॉरेन्सिक टीम दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। फॉरेन्सिक टीम एन्काउंटर घटनास्थळी दाखल झाली आहे। मुंब्रा बायपासवर अक्षय शिंदेचं एन्काउंटर करण्यात आलं। पोलिसांचा एन्काउंटरवर बोलण्यासाठी मात्र नकार पाहायला मिळतोय। माननीय सीपी सर प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत, त्याच्यात सविस्तर माहिती ते साळवी सर आहेत पीआरओ, ते सांगतील आपल्याला। नाही, या ठिकाणी फायरिंग झाली होती, त्या ठिकाणी आम्ही याला आलो होतो पंचनाम्याला। बात काय ये स्पॉट पे फायरिंग हुआ था, उसके लिए आए थे हम पंचनामा गाडीचा पंचनामा झाला, तिथे सापडलं, इथं काही सापडलं। दरम्यान एन्काउंटर झालं त्या मुंब्रा बायपासवरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांनी। अक्षय शिंदे बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी त्याची काल मुंब्रा बायपास हायवे या ठिकाणी एन्काउंटर केला गेला। अक्षय शिंदे यांनी पोलिसांची बंदूक हिसकावली आणि पोलिसांवरती 3 राऊंड फायर केले, ज्यामध्ये 2 पोलीस अधिकारी जखमी झाले व स्वरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवरती गोळ्या झाडला, त्याचा एन्काउंटर केला। तीच ही जागा आहे घटनास्थळी। फॉरेन्सिकची टीम जी आहे ती दाखल झालेली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी पूर्णपणे तपास जो आहे कालच्या घटनेचा या ठिकाणी होत आहे। फॉरेन्सिक टीम असेल किंवा मग इतर पोलीस अधिकारी असतील ते या घटनास्थळी दाखल झालेले आहेत। मुंब्रा बायपास हायवेवरील ही घटना आहे। या आजूबाजूला राहणाऱ्या परिसरातील नागरिकांशी देखील फॉरेन्सिक टीम आणि पोलीस अधिकारी चौकशी करणार आहेत की नेमकी काल घटना किती वाजता घडली किंवा मग पोलिसांची गाडी जी आहे ती किती वाजता आली। या संपूर्ण घटनेचा तपास आता ही फॉरेन्सिक टीम करत आहे आणि यानंतर आता या तपासामधून नेमकं काय उलगडा समोर येतो, बाकीचे खुलासे होतात, आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन रोहित सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंब्रा।